जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये टी पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास आणि टी पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे काही पॉईंट पाहणार आहोत. तर बघूया आपण या ठिकाणी अड्याळ येथे 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर लक्षात घ्या, जे की तामिळनाडूमध्ये आज आपल्याला हे ठिकाण पाहायला मिळतं अड्याळ येथे 1916 मध्ये होम रूल लीग. तर महत्त्वाचं म्हणजेच की या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ॲनी बेझंट यांच्या माध्यमातून होम रूल लीगची स्थापना केलेली पाहायला मिळते. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर पुणे प्रांतामध्ये एक होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळक यांच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सहकार्य ॲनी बेझंट यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी लोकमान्य टिळक, लाला लजपतराय असतील, हे महत्त्वाचे झाल नेते आपल्याला पाहायला मिळतात. यांच्यासोबत बिपिनचंद्र पाल असतील, योगी अरविंद घोष असतील, हे झाल नेते. तर सुब्रमण्यम अय्यर यांच्या माध्यमातून एक वेद समाज स्थापन केलेला पाहायला मिळतो. मद्रास प्रांतामध्ये वेद समाज कोणी स्थापन केला होता? तर सुब्रमण्यम अय्यर यांनी. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या फॅक्टकडे. महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, गुलामगिरीचे शस्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, बाबा पदमनजी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांचा हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून बघा गुलामगिरी नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. कोणता? गुलामगिरी. आणि गुलामगिरीचे शस्त्र जर म्हटलं तर कोणाचा ग्रंथ आहे तो? तर लक्षात घ्या, गुलामगिरी हा महत्त्वाचा महात्मा ज्योतिबा फुले, गुलामगिरीचे शस्त्र गोपाळ गणेश आगरकर. ऐन वेळेस बरेच विद्यार्थ्यांचा गोंधळ या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर गीता रहस्य महत्त्वाचा हा एक ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो, जो की लोकमान्य टिळक यांचा. त्याचबरोबर द आर्टिक होम इन द वेदाज हा सुद्धा ग्रंथ त्यांचा आहे. म्हणजेच कोणाचा? तर एक महत्त्वाचं म्हणजेच की लोकमान्य टिळक यांचा गीता रहस्य. त्याच्यानंतर जे की बाबा पदमनजी आहेत, एक महत्त्वाचे आहेत बाबा पदमनजीसुद्धा. या ठिकाणी त्यांचं यमुना पर्यटन हे पुस्तक खूप प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतं. एक सामाजिक विषयावरील पहिली कादंबरी आपण यमुना पर्यटन या कादंबरीकडे पाहतो. आणि कादंबरी कोणाची? तर बाबा पदमनजी यांची. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. महत्त्वाचं आहे, लोकहितवादी हे कोणाचे टोपण नाव होते? तर प्रश्न खूप वेळेस आहे हा सुद्धा. तर रवींद्रनाथ टागोर, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ हरी देशमुख, महादेव गोविंद रानडे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? तर गोपाळ हरी देशमुख. आता या ठिकाणी लोकहितवादी या नावानं त्यांना ओळखलं जायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी शतपत्रेसुद्धा महत्त्वाची लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. बघा, प्रश्न महत्त्वाचा खूप वेळेस आलेला आहे, शतपत्रे. आणि ही शतपत्रे गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून? तर प्रभाकर. आता हे प्रभाकर वृत्तपत्र कोणाचं होतं? तर भाऊ महाजन यांचं होतं. बघा, प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत आपल्याला परीक्षेमध्ये. प्रभाकर हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर भाऊ महाजन यांचं. आणि या वृत्तपत्रामध्ये शतपत्रे लिहिणारे कोण होते? तर लोकहितवादी होते, ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखतो. तर जे की रवींद्रनाथ टागोर आहेत, त्यांना आपण बघा या ठिकाणी जे की त्यांचं टोपण नाव आहे ते, किंवा असं म्हणूया आपण, त्यांना उपाधी होती गुरुदेव. आणि गुरुदेव ही उपाधी त्यांना कोणी दिलेली होती? तर लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजेच की महात्मा गांधी यांनी गुरुदेव ही उपाधी रवींद्रनाथ टागोर यांना दिलेली होती. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी म्हणजेच की महात्मा गांधी यांना महात्मा अशी उपाधी आपल्याला दिलेली दिसून येते. बघूया आपण पुढचा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि अजून एक पॉईंट इथं लक्षात घ्या मित्रांनो, जे की असणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, त्यांना महात्मा ही जी काही उपाधी आहे ही महत्त्वाची कोणी दिली? तर मुंबईच्या जनतेने. लक्षात घ्या, मुंबईच्या जनतेने, मुंबईची जनता यांच्या माध्यमातून ही उपाधी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न महत्त्वाचा आहे हा सुद्धा. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे. शारदा सदन ही संघटना कोणी स्थापन केली? तर रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, दादाबाई नौरोजी. तर शारदा सदन ही एक महत्त्वाची संघटना खूप वेळेस परीक्षेत आलेली आहे. तर या संघटनेची स्थापना पंडिता रमाबाई यांच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी रमाबाई रानडे हे एक नाव आपल्याला पाहायला मिळतं. तर सेवा सदन ही संघटना त्यांची होती, म्हणजेच की रमाबाई रानडे यांची होती सेवा सदन नावाची संघटना. आणि शारदा सदन मात्र पंडिता रमाबाई. आता या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांनी महत्त्वाच्या काही संघटनासुद्धा स्थापन केलेल्या होत्या. त्यामध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलेलं होतं, ग्रंथोत्तेजक मंडळ स्थापन केलेलं होतं, वक्तृत्व उत्तेजक मंडळ स्थापन केलेलं होतं, सामाजिक परिषदसुद्धा
न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली पाहायला मिळते. औद्योगिक परिषदसुद्धा न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर आता या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांच्या बाबतीत जर बघितलं तर महत्त्वाचं म्हणजेच की जी की 1852 जी काय एक महत्त्वाची संघटना होती, कोणती? द बॉम्बे असोसिएशन, म्हणजेच की पहिली आधुनिक राजकीय संघटना आपल्या भारतातील. तर या संघटनेच्या स्थापनेमध्ये न्यायमूर्ती रानडे यांचा एक महत्त्वाचा सहभाग होता. नंतर महत्त्वाचं म्हणजेच की लंडन इंडियन सोसायटी, जी की 1865 संघटना दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की 1866 त्या ठिकाणी एक महत्त्वाची संघटना ईस्ट इंडिया असोसिएशन. प्रश्न विचारला जाऊ शकतो, सुधारक वृत्तपत्र कोणी चालविले? तर दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, राजाराम मोहन रॉय. तर लक्षात घ्या या ठिकाणी ही जी काही महत्त्वाचे वृत्तपत्र आहे सुधारक ते गोपाळ गणेश आगरकर यांनी चालविलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दादाभाई नौरोजी यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर राष्ट्रगोपतार हे महत्त्वाचं वृत्तपत्र होतं दादाभाई नौरोजी यांचं, राष्ट्रगोपतार. लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरीचं जे काही महत्त्वाचं वृत्तपत्र चालविलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर राजाराम मोहन रॉय यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महत्त्वाचं एक बघा वृत्तपत्र जे की आपण त्या ठिकाणी संवाद कौमुदी हे एक महत्त्वाचं मासिक म्हणूया आपण. समाचार चंडिका हे वृत्तपत्र चालविलं होतं त्यांनी. आणि मिरातुल अखबार हे सुद्धा एक वृत्तपत्र राजाराम मोहन रॉय यांनी चालविलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर लक्षात असू द्या गो. ग. आगरकर यांचं सुधारक हे वृत्तपत्र. नंतर पुढे जाऊन आपल्याला प्रश्न बघा महत्त्वाचा आहे की वारकरी संप्रदायाची शिकवण प्रमाण मानणारी संघटना कोणती? तर या ठिकाणी ब्राह्मण समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला तर आपला महाराष्ट्र फक्त लक्षात घेतो आपण. महत्त्वाचं म्हणजेच की बघा ब्राह्मण समाज जर बघितलं तर राजाराम मोहन रॉयने 1828 बंगाल प्रांत स्थापन केला. नंतर मग आर्य समाज आहे. आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांचा. नंतर सत्यशोधक समाज एक आहे महत्त्वाचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा. नंतर प्रार्थना समाज आहे, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर प्रार्थना समाज हे उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर जाऊया आपण पुढच्या पॉईंटला महत्त्वाचा. रामकृष्ण मिशन संघटनेची स्थापना कोणी केली? प्रश्न सोपा आहे मित्रांनो. स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर लक्षात घ्या स्वामी विवेकानंद यांची ही संघटना आहे जी की 1897 स्थापन केलेली होती महत्त्वाची संघटना रामकृष्ण मिशन. महत्त्वाचा प्रश्न आपल्याला बघा या ठिकाणी विचारला जाईल, स्त्री धर्म नीती हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर पंडिता रमाबाई. तर मित्रांनो या ठिकाणी हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा ग्रंथसुद्धा पंडिता रमाबाई यांचा महत्त्वाचा आहे. ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि खूप फेमस, बरेच वेळेस परीक्षेत विचारलेला ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कोणाचा? तर ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे. नंतर 52 कशी सोनं बघा सुबोध रत्नाकर याचं लेखन कोणी केलं तर सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. नंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. प्राथमिक शिक्षण विषयक असणाऱ्या हंटर कमिशनसमोर साक्ष देणारे समाजसुधारक कोण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे, न्यायमूर्ती रानडे, महात्मा ज्योतिबा फुले. नंतर बघा या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज. तर 1882 जी की बघा विल्यम हंटरच्या अध्यक्षतेखाली हे कमिशन नेमण्यात आलेलं होतं प्राथमिक शिक्षण विषयक. आणि या हंटर कमिशन समोर साक्ष देण्याचं काम कोणी केलं होतं तर लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं होतं. आणि पंडिता रमाबाई यांनी सुद्धा हंटर कमिशन समोर साक्ष दिलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आपण बघूया, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, गो. ग. आगरकर, राजाराम मोहन रॉय. तर एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा ग्रंथ आहे. आता या ठिकाणी अस्पृश्यांची कैफियत एक ग्रंथ आहे, तो महात्मा ज्योतिबा फुले यांचा ग्रंथ आहे, अस्पृश्यांची कैफियत. तर मित्रांनो हे जे काही सर्वच्या सर्व पॉईंट आहेत हे आपल्याला सामाजिक शास्त्रामध्ये, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की परिसर अभ्यासमध्ये सुद्धा हे आपल्याला विचारले जातील. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच महत्त्वाच्या परीक्षा व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.